तुला अयो. अरे पण जीवन झालं तरी काय? काय नाही काय म्हणलं उद्या येऊ महाराजांचा मावला होणार तलवारीची वार खाणार तेव्हा आता एखादा चिमटा तब्येतीने बोलू म्हणलं. काय 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 आता कोकरू आहे होते बघा कसं जीवाच्या जोरात ओरडलं. पक्षावर गेलं अजून नाजूक ना जीवा दुपारच्या रतिबाचं समजा दूध महाराजांची मुठपात खाण्यात घालायचं आहे का? आकाश कोजगरी नाही बाई मोठा उत्सव आहे राज्याला गेला आणि मोठा सोयरा राणी साहेब समधी अवस्था बघणार आहेत म्हणून म्हणजे माझ्या श्रीमंतीचं दूध थेट महाराजाकडे जाणार. चल जंजिराच्या मोहिमेवर काही शिल्लक होते त्यातले 2-3 गडी शत्रूच्या तावडीत गावले कसे बसे विस्फोट आले की तू आता काय साधी सुधी मोहीम होती का तवाटी लई मोठी मोहीम पाहिलं ना बाई जबरदस्त झाल्या लई रागात व्हायला गाड्यांचं जंजिरीच्या मोहिमेवर गेल्या ते हा बघा बघा कुठं सगळं होतात ना कोजागिरीच्या अगोदर. काय म्हणती मामा दारोगला घेऊ. कोण का तू चिमणे हिरा हिरा गौरन रागरवाडीची सगळं काहीची सूट नव्ह तू बाहेर जा हे सोपानं सोडव तुला धर्मशाळा पाहतो. नाही मला खाली जायचं आहे. अगं येडी का कुळी तू एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्या. आता कसं सांगू तुला माझं बाळ एकलं आहे खरं अगं माहिती आत्याबाई शेजारच्या गावी गेले
ती बी घरी नाही. मीना मावशी आहे पण अगं पण तिला तिच्या घरच्याकडे या बदल कसं ती तुमच्यामुळे मला जाऊ द्या. उद्या सूर्यास्तानंतर महाराज जरी दाराच्या पलाडीवर उभं राहिलं आणि म्हणाल माणसाला दरवाजा उघडा, तरी बी ही दारं उघडायची नाही, जगची हलायची नाही. अरे यार fuck. मला खाली जायचं आहे. हा तुला रायगड गाडीची आहे. माझा पाय देखील झाला भाग नंतर राहिले तर भोगीने त्याचा जीव. असं झालं होय. पण काय सूर्य मावळल्यावरती गाण्याची सर्दी झालं बांधू. ते समजा मला कळतंय नाना, पण माझं बाळ आई बाबा राहील पाठीशी. आई बाबा मला संधीकडे पोचता येत नाही म्हणून तर ती नाही बनत. नाना कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड एका दिवशी अशी जागा असेल जिथं दरवाजा नाही, बुरुज नाही. तो पश्चिमेचा कडा आहे. त्याला तटबंदी न बुरुज न दरवाजा. तिथं न तटबंदी, न बुरुज, न दरवाजा. महाराजांना तिथं तटबंदी उभी केली नाही, तर आई भवानीनेच तिथं भला मोठा तट उभा केलाय. महाराजा मला असा सांगतोय का वरून नुसतं खाली पाहिलं तरी माणसाला खेळ येते आहे. 1.5 गाव खोल तरी आहे, 1.5 गाव. कारण असा बरोबर का तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली लागतं. पश्चिम कराच वादळही जायला घावे अशा ठिकाणांनी या आईने रस्ता कसा शोधला असावा. हिरकणीच्या धैर्याने उचललेली स्वाभिमान, मातृत्वाच्या साक्षीने गाजवली किल्ल्याची दार. हिरकणीचा हा संघर्ष आणि धैर्य प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण करण्यासारखाच होता. तिचा गोड धैर्याचे, प्रेमाचे आणि मातृत्वाचे धडे गावोगावी पोहोचत होते. तिच्या या पराक्रमी वागणुकीचा सन्मान करण्यासाठी महाराजांनी त्यांना गडावर बोलवलं. विश्व
कोणाचं आहे त्या? हिरा हिरकण रायगडवाडीची आहे. माझं धनी जीवाजीराव वयाची नाही का? ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्याची काय स्वरूप केला जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना धडधडत यायची. काही तू खाली उतरून गेली. ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. पण आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमण्याचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? फारसं नाही झालं अजून. तरी मोहिमेवर गेल्या ती आली की तुमच्यासारख्या झुंजार मातेच्या पोटी जन्म झालाय त्याचा. झुंजारराव त्याला साजेसे एकच नाव, झुंजारराव. झुंजारराव. हिरकणी बुरुज. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी आहे. आणि तातडीने या. इंदुरकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज. छत्रपती शिवाजी महाराज की